फाळकुटदादांच्या मारहाणीत एका बेकरी व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता। त्यानंतर अनेक परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक संतप्त झालेत। काही गावगुंडांकडून फेरीवाले, हातगाडीवाले यांना नेहमीच त्रास दिला जातो। अशा परिस्थितीत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कठोर भूमिका घेतली आहे। तक्रार द्या, फाळकुटदादांना कायमची अद्दल घडवू असा विश्वास पोलीस अधीक्षकांनी दिल्यानं छोटे व्यावसायिक एकवटले आहेत। आज शाहूपुरी पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत अनेकांनी एसटी स्टँड परिसरातील फाळकुटदादांना वेसण घालण्याची अपेक्षा व्यक्त केली। गेल्या आठवड्यात कोल्हापुरातील उद्यमनगर इथल्या एका बेकरी चालकाचा फाळकुटदादांनी मारहाण केल्यानं मृत्यू झाला होता। त्यानंतर अशा गावगुंडांविरोधात संतापाची भावना निर्माण झाली आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अशा फाळकुटदादांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे। व्यापाऱ्यांकडून खंडणी मागणाऱ्या किंवा त्रास देणाऱ्या गुंडांविरोधात तक्रार द्यावी, संबंधित फाळकुटदादावर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी आवाहन केलंय। त्यानंतर संघटित झालेले काही व्यापारी आज शाहूपुरी पोलीस ठाण्यातील बैठकीला उपस्थित होते। फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते, हातगाडी चालक यांच्याकडून अनेकदा फुकट पदार्थ किंवा वस्तूंची मागणी केली जाते, तसंच खंडणी उकळली जाते। विरोध केला तर व्यवसायाच्या ठिकाणी शिवीगाळ करून अन्य ग्राहकांवर दबाव आणला जातो। अशा फाळकुटदादांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल विक्रेत्यांनी व्यथा मांडल्या। त्यानंतर पोलीस निरीक्षक अजय सिनकर यांनी अशा फाळकुटदादांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील अनेक लहान मोठे व्यावसायिक उपस्थित होते। आता तरी फाळकुटदादा आणि गावगुंडांना पोलिसांनी जरब बसवावी आणि एक प्रकारे सामाजिक स्वच्छता करावी अशी अपेक्षा आहे।